नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल पीके क्रिएशनमध्ये। आपल्या महाराष्ट्रात चहा तर खूप आवडीची अशी ही गोष्ट आहे। तर आपण नुसतं चहाच नाही पीत, त्यासोबत बिस्किट, ब्रेड, बाहेरचे असे आयटम खातो। त्यापेक्षा घरी केलेली ही खुसखुशीत शंकरपाळी, तुम्ही याला खारी सुद्धा म्हणू शकता। व्हिडिओत बघू शकता की किती छान अशी ही आपली खारी खूप लेयर्सनी बनलेली आहे आणि खूप खुसखुशीत अशी ही झालेली आहे। तुम्ही याचा आवाज सुद्धा बघू शकता की किती छान अशी ही फ्राय झालेली आहे। बाहेर कितीही पैसे घालून खाण्यापेक्षा घरीच आपण बनवूया ही खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी। त्यासाठी तुम्ही एक मोठी ताटली घ्या, तुम्ही मोठी परात ही घेऊ शकता आणि इथे मी सम्राटचा MP मैदा वापरलेला आहे। तुम्ही या जागी कोणत्याही ब्रँडचा किंवा कंपनीचा मैदा वापरू शकता। त्यासाठी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीने 2 वाटी मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मैद्यामध्ये जर काही गाठी किंवा घाण असेल तर ती यामुळे निघून जाईल। तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा तुम्ही कमी किंवा जास्तही घेऊ शकता आणि अचूक प्रमाण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमची शंकरपाळी अशीच खूप लेयर्सनी बनलेली खुसखुशीत अशी बनतील। त्यासाठी तुम्ही इथे मी 1 चमचा भर ओवा घेतलेला आहे। तुम्ही असा हाताने क्रश करून हा मैद्यात टाकायचा आहे। आपल्याला इथे 1 चमचा जिरे पण घ्यायचं आहे, तुम्ही जिरे स्किपही करू शकता। नंतर यामध्ये थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सगळं झाल्यावर आपल्याला थोडा यामध्ये असा खड्डा करून आपल्याला यात तेल टाकायचं आहे, जेणेकरून तेल आपलं साईडला कुठेही जाणार नाही। इथे मी 1 चमचा 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेल कमी जास्ती करू शकता, तुम्ही जेवढा मैदा घेतलाय त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकून घ्या। व्हिडिओत बघू शकता की छान असं याला आपल्याला तेलाला पिठात सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे हे तेल लागेल आणि आपली शंकरपाळी खुसखुशीत अशी बनतील। या तेलाला साठा पण आपण म्हणू शकतो। या पिठामध्ये गुठळी राहणार नाही इतपत आपल्याला हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला छान लेयर्स पडतील आणि पीठ छान एकजीवही होईल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपलं पीठ हे तयार झालेलं आहे। तुम्ही यात थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान पिठाचा डो करून घ्यायचा आहे। या शंकरपाळीसाठी आपल्याला जितकं होता होईल तेवढं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण समोश्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जर पातळ झालं तर आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार नाहीत आणि ती मऊ पडतील। आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। इथे आपल्याला काहीतरी झाकून हे पीठ 5 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये 1 चमचा भर तेल घेतलेलं आहे। त्या तेलामध्ये 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे। तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर ऐवजी मैदाही वापरू शकता। छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण। तर बघू शकता इथे आपला डो हा 5 मिनिटासाठी रेस्ट करून ठेवलेला होता, तो तयार झालेला आहे। तर आपण बघू शकता किती घट्ट असं हे पीठ आहे आणि हे छान भिजलेलं पण आहे। या प्रकारे सर्व उंडे आपल्याला पाडून घ्यायचे आहे आणि एक उंडा घेऊन आपल्याला छान अशी पातळ पाती इथे लाटून घ्यायचं आहे। आपण जशी चपाती लाटतो ना त्याच प्रकारे ही पाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। इथे ही पाती लाटताना आपल्याला पिठाची गरज पडणार नाही, कारण आपण जेव्हा पीठ तिंबत होतो त्यावेळेस आपण इथे तेलाचा वापर केला होता। तर इथे माझी पाती लाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता की खूप पातळ अशी ही लाटी लाटून झालेली आहे। एका वाटीमध्ये मी इथे जो आपण साठा तयार केलेला होता तो साठा घेतलाय आणि छान चपातीवर म्हणजे जे आपण लाटी लाटलो होतो त्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता आणि वरून कॉर्नफ्लोअरही टाकायचे, तुम्ही मैदाही टाकू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा छान त्याचे घड्या पाडून घ्यायचं आहे, म्हणजे
आपल्या खारीला छान लेअर्स येतील। आणि परत एकदा असं तो साठा टाकत आणखीन वरून कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचा आहे आणि त्याची अजून एक घडी पाडून घ्यायची आहे। एकदा लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला ही घडी थोडं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही घडी मोडणार नाही आणि विस्कळीत होणार नाही। इथे आपल्या घड्या पाडून झालेल्या आहेत, तर एका चाकूच्या किंवा कटरच्या मदतीने तुम्ही या घड्या कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओत बघू शकता छान लेअर्स पण आलेत आपल्या या शंकरपाळीला। तर छान असं एक प्रकारे आपल्याला हे सगळ्या पात्या कट करून घ्यायच्या आहेत। पात्या जर जास्त मोठ्या झाल्या तर आपल्याला शंकरपाळी तळायला वेळ लागेल। इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल जास्त गरम करून मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे आणि मीडियम तेल असतानाच यामध्ये आपल्याला ही शंकरपाळी सोडून द्यायची आहेत, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला छान लेअर्स येतील। आणि एकदमच जास्त गरम तेल असेल तर हे शंकरपाळीला आपल्या लेअर्स पडणार नाहीत आणि आतून ही शंकरपाळी कच्ची राहतील। मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही सगळी शंकरपाळी तळून घ्यायची, जास्त नाही, फक्त 5 मिनिट, म्हणजे त्याहूनही कमीच लागतील। तुम्ही बघू शकता की यावर छान गुलाबी कलर येत आहे। आणखीन 2 मिनिट तळ्यावर तुम्ही बघू शकता की आता छान गुलाबी कलर आलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं छान कलर येईल तेवढी तुमची शंकरपाळी खुसखुशीत होतील। बघू शकता किती छान असा कलर तांबूस असा आलेला आहे आपल्या शंकरपाळीला। तुम्ही या स्टेजला ही शंकरपाळी काढून घ्या। असं टॅप टॅप केल्याने जे आपल्या शंकरपाळीमध्ये जास्त तेल झालेलं असतं ते तेल नितळून जाईल आणि आपली शंकरपाळी छान अशी ऑइल फ्री होतील। आता एक पेपर घ्यायचा आहे, तुम्ही याच्या जागी टिश्यूचाही वापर करू शकता आणि या पेपरवर आपल्याला ही सगळी शंकरपाळी काढून घ्यायची आहे। खुसखुशीत झाली शंकरपाळी आणि छान लेअर्सही पडल्यात। याच प्रकारे आपल्याला आणखीन जेवढी शंकरपाळी तयार केलेली आहे ती शंकरपाळी काढून घ्यायची। तेल जर जास्त गरम असेल तर थोडं थंड होऊ द्यायचंय, मगच शंकरपाळी सोडायची यामध्ये। आता या शंकरपाळ्याही आपण लो फ्लेमवर तळून घेऊयात। तळून झालेत शंकरपाळ्या, तेलाची बुडबुडीवरचे कमी झालेत। तुम्ही या आता शंकरपाळी काढून घ्या। इथे आपले आता शंकरपाळे थोड्या थंड झालेले आहेत। जसं आपल्या खारीला खूप सारे लेअर्स येतात ना, त्याच प्रकारे इथे लेअर्स आलेले आहेत आणि खारीसारखीच खुसखुशीत लागते। आणि आपण यातली एक शंकरपाळी तोडूनही बघूयात। तुम्ही बघू शकता याचा आवाजही किती छान येतोय। एक एक शंकरपाळीची लेअर अशी वेगळी झाली आहे आणि शंकरपाळी आतपर्यंत तळले गेलेले आहेत। तुम्ही याचा आवाजही बघू शकता। खूपच खुसखुशीत झाली शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी। या शंकरपाळ्या तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता। 1 महिनाभर या शंकरपाळ्याला काहीही होणार नाही। खूपच खुसखुशीत झाली शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी। तुम्हीही ही शंकरपाळी करून बघा। जर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।